नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमोचा चौथा हप्ता पाहिजे असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, कारण की राज्य सरकारने नमोच्या चौथ्या हप्त्याच्या वितरणाच्या हालचाली जोराने सुरू केल्या असून या चौथ्या हप्त्यासाठी राज्यामधील कोणते लाभार्थी पात्र करण्यामध्ये येणार आहेत याबद्दलची माहिती आज जाहीर केली आहे। तसेच चौथा हप्ता नेमका किती तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलची देखील अत्यंत मोठी बातमी अखेर राज्य सरकारने आज जाहीर केली आहे। तर मग या दोन्ही महत्त्वपूर्ण असणाऱ्या बातम्या तुम्हाला आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि राज्य सरकारने जाहीर केलेली सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचे महत्त्वपूर्ण असे अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, देशामधील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यामध्ये येत आहेत। 2019 मध्ये केंद्रामधील मोदी सरकारने देशामधील शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना सुरू केली आहे आणि ही योजना पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणून संपूर्ण देशामध्ये लोकप्रिय झाली आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची रक्कम देण्यामध्ये येत आहे। मात्र हे 6,000 रुपये शेतकऱ्यांना एक रकमी मिळत नाहीत, तर 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण करण्यामध्ये येत आहे। आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 17 हप्ते मिळाले आहेत। विशेष बाब अशी आहे की योजनेचा पुढील 18वा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे। दरम्यान याच योजनेची लोकप्रियता पाहता गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने देखील राज्यामधील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना अतिरिक्त 6,000 रुपयांची भेट देण्यामध्ये येत आहे। म्हणजे राज्यामधील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये मिळणार आहेत। नमो शेतकरी योजनेबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत या योजनेचे 3 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये आले आहेत। या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांना देण्यामध्ये आला आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांना देऊ करण्यामध्ये आला होता। म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणं आता 5 महिन्यापेक्षा अधिकचा काळ पूर्ण झाला आहे। यामुळे या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार हा मोठा सवाल आहे। खरे तर जून महिन्यामध्ये या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होतील अशा प्रकारची आशा होती। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आणि केंद्रामध्ये नवीन सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर राज्यामध्ये शिंदे सरकार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार का असे देखील वाटत होते। मात्र जून आणि जुलै महिना उलटला असतानाही या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये आला नाही। यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा करण्यात येणार हे देखील विशेष पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। तथापि काही मीडिया रिपोर्टमध्ये आगामी विधानसभा निवडणुका लक्षामध्ये घेता राज्यामधील सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करू शकते असे म्हटले जात आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्यामधील सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा 15 ऑगस्ट किंवा 19 ऑगस्ट रोजी जमा करण्यामध्ये येणार आहे। याच हप्त्यासोबत राज्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे देखील वितरण करण्यामध्ये येऊ शकते का हे देखील विशेष पाहण्यासारखे असणार आहे। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारचे अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।